अगदी साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत असा इन्स्टंट मूग डाळीपासून डोसा बघणार आहोत. जिथं फर्मेट होण्याची गरज नाही किंवा डोसा तुटण्याचे चान्सेस नाही आहे. स्टेप बाय स्टेप डोसा तुटू नये किंवा चिटकू नये तव्याला, त्याच्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी मूग डाळ घेतली, म्हणजे पाव किलो मूग डाळ आहे, आणि 60 ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. मूग डाळ एका पातेल्यात काढूया, त्याच्यामध्ये घेतलेले पोहे टाकूया आणि त्याच्यामध्ये हे पाणी टाकूया. एक 2 ते 3 वेळा आपण ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथं. तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पोहे फक्त 4 ते 5 चमचे वापरलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आहे. भिजवण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकूया आणि 1 तास आपण हे भिजायला ठेवणार आहोत. तर या ठिकाणी आपला 1 तास झालेला आहे. आपलं पोहे आणि डाळ जे आहे ते छान प्रकारे भिजले गेलेले. तर आता मिक्सरचं जार घेऊया. याच्यामध्ये जेवढं मिक्सरच्या जारमध्ये हे डाळ आणि पोहे बसतात तेवढं टाकायचं आहे आणि एकदम होता होईल तेवढं आपल्याला बारीक पेस्ट करायचे. त्याच्यानंतर मी इथं 1 इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे. 2 हिरवी मिरची घेतल्यात, चवीनुसार कमी जास्त करू शकता. पाण्याचा वापर आता करायचा नाही आहे. पाण्याचा वापर न करता एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली. तर राहिलेलं पण पीठ सेम याच प्रकारे मी इथं बारीक करून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या जारला थोडंसं पीठ राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. साधारण हे अर्धा कप पाणी आहे. तर हे पाणी ओतून घेऊया. तर हे बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. सोड्याचा वगैरे इथं वापर केलेला नाही आहे अजिबात. तर हे पीठ कशा प्रकारे बॅटर तयार करायचं आहे ते बघू शकता. तर हे साईडला ठेवूया आणि आता आपण चटणी करण्यासाठी घेणार आहोत. तर चटणी करण्यासाठी मी इथं 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. अर्धा चमचा जिरे टाकूया. त्याच्यानंतर 1 मोठ्या साईजचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे. 2 टोमॅटो, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच. तर आपण हे सर्व एकत्रच टाकायचं आहे आणि 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त शिजवायची वगैरे गरज नाही आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते एकदा नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करता इझी जाईल. 2 मिनटानंतर लो फ्लेमवरती आपण प्लेट झाकून ठेवली आहे. एक 3 ते 4 मिनटानंतर आपलं चांगल्या प्रकारे टोमॅटो कांदा शिजला गेलेला आहे. ह्याला आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया. तर टोमॅटो, कांदा, लसूण वगैरे आपलं थंड झालं आहे. हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. याच्यामध्ये टाकूया 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. त्याच्यानंतर इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे बारीक करूया. अगदी बारीक पेस्ट करायची. तर आपलं चटणी पण एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली. तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी इन्स्टंट आहे. टेस्टला खूप छान लागते ही चटणी. एकदा नक्की ट्राय करून बघा. अर्धा कप नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, ते टाकूया. आणि याच्यामध्ये मी इथं लाल तिखट टाकत आहे 1 चमचा. तुम्हाला हवं असेल तर बारीक करताना पण टाकू शकता किंवा यामध्ये बॅडगी मिरचीचा वापर केला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. ह्याला तडका देऊया. तडका देण्यासाठी पॅनची कढई ठेवली आहे. 1 चमचा तेल टाकूया. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकूया अर्धा चमचा. दोन्ही पण तळायचं आपल्याला लो फ्लेमवरती करून. तर ही फोडणी आपली तयार आहे. गॅस बंद करूया आणि ही फोडणी आपल्या चटणीवर टाकून घेऊया. तर अशा प्रकारे झटपट अशी इन्स्टंट आपली चटणी पण तयार आहे. तर आता डोसा करण्यासाठी मी इथं तवा एकदम कडकडीत गरम करून घेतलेला आहे. ही महत्त्वाची टिप्स आहे. जेव्हा पण तुम्ही डोसा करता तवा एकदम कडकडीत गरम करायचा आहे, लो फ्लेमवरती ठेवायचं आहे, पाणी टाकून अशा प्रकारे पुसायचं आहे. ही स्टेप बाय स्टेप खूप महत्त्वाची टिप्स आहे, जेणेकरून तुमचा डोसा जो आहे तो अजिबात चिटकणार नाही आहे तव्याला. त्यामुळे ही स्टेप नक्की वापरा. तेल टाकायचं आहे. परत एकदा हे तेल पण आपल्याला पुसून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला डोसा कुरकुरीत होतो आणि अजिबात चिटकत नाही आहे आणि व्यवस्थित असा फिरला जातो. तर आपलं बॅटर घेऊया. अगदी 2 चमचे टाकायचं आहे. पोह्याचा वापर आपल्याला जास्त प्रमाणात करायचा नाही आहे. पोहे जर जास्त झाले तर डोसा एकदम कडक होतो. आपल्याला कुरकुरीत बनवायचं आहे. त्याच्यामुळे मी इथं फक्त 5 चमचे पोह्याचा वापर केलेला आहे. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त करायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे हलक्या हाताने आपण डोसा सोडून घेतला आहे. 1 मिनटं हे सुकल्यानंतरच आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे आपला डोसा चिटकणार नाही आहे. तर सुकलं गेलं आहे. तेल लावल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे करून आपण हा डोसा
मीडियम गॅस करून भाजून घेत आहे। तर अशा प्रकारे बघू शकता अगदी अलगद हा डोसा वरती आलेला आहे। तर हे काढून घेऊया। अशा प्रकारे मुगाच्या डाळीपासून इन्स्टंट आपला डोसा तयार आहे। याच प्रकारे आपण राहिलेले डोसे करून घेणार आहोत। अगदी झटपट, अगदी पिवळसर आणि लालसर असा रंग आलेला आपला इन्स्टंट डोसा तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। तर अशा प्रकारे बघू शकता कसा आपला डोसा तयार झालाय ते। अगदी लालसर रंग आलेला आहे, लाल आणि पिवळा। एक तोडून दाखवते कशा प्रकारे कुरकुरीत आणि सॉफ्ट झालेलं आहे।